नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या मध्ये मी तुम्हाला परफेक्ट पायपिंग कशी करायची हे समजावून सांगणार आहे. तर त्यासाठी इथे मी पहा या पट्ट्या ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत. उरेबमध्ये म्हणजे तिरक्या कपड्यामध्ये आपल्याला या पट्ट्या ज्या आहेत त्या काढून घ्यायच्यात आणि रुंदीला जवळपास ह्या पट्ट्या ज्या आहेत त्या 1.25 इंच आहेत. आता या जोडायच्या कशा हे पहा. दोन्ही पट्ट्यांची जी टोकं आहेत ते विरुद्ध दिशेला करून अशा पद्धतीने या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. पहा, अशी पट्टी जोडून इथं थोडं नखाने प्रेस करायचं. पहा, अशी एकदम सरळ अशी पट्टी आपली तयार होते. याच पद्धतीने दुसरी सुद्धा पट्टी आपण तयार करून घेऊ, म्हणजे जोडून घेऊया. उरेबमध्येच पहा आपल्याला नेहमी पट्ट्या काढायच्या आहेत, म्हणजे आपली पायपिंग जी आहे ती उलटी पडत नाही. पहा, तुम्ही एकतर जास्त उरेबमध्ये पट्ट्या काढत नाही, त्यामुळे सुद्धा तुमची पायपिंग उलटी पडते आणि पहा बिघडते आणि एकसारखी सुद्धा पायपिंग तुम्ही करत नाही. तर त्यासाठी इथं मी ज्या काही टिप्स सांगणार आहे त्या तुम्ही फॉलो करा. इथे पूर्ण पट्टी मी तयार करून घेतलेली आहे. आता जी राहिलेली पट्टी आहे ती मी बाजूला ठेवून घेते आणि ब्लाऊजला आपण ही पट्टी जी आहे ती मोजून घेऊया. बरोबर आहे का हे पाहायचं आधी. म्हणजे कमी जास्त तर आहे की नाही हे पाहून घ्यायचं आहे. जास्त असली तर चालेल, परंतु कमी पडू नये पहा. तर त्यासाठी ही पट्टी अशा पद्धतीने आधी आपल्याला चेक करून घ्यायची आहे. मी नेहमी याच पद्धतीने पहा करते. पहा, एवढी पट्टी जी आहे ती आपली एक्स्ट्रा आहे. आता ही पट्टी आपल्याला जोडायची काही गरज नाही. इथे सरळ करून घ्यायची पहा पट्टी अशा पद्धतीने आणि जवळपास अर्धा इंच पट्टी मी अशी दुमडून घेते. डबलमध्ये सुद्धा तुम्ही लावू शकता. पहा, अशी अर्धा इंच पट्टी दुमडायची आणि ही पूर्ण पट्टी जी आहे ती आपल्याला तयार करून घ्यायची आहे. एकदम परफेक्ट आणि एकसारखी अशी पायपिंग मी तुम्हाला इथं शिकवणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. याआधीसुद्धा मी पायपिंगचे बरेच व्हिडिओ शेअर केलेले आहेत. नीलम फॅशन क्रिएशन या चॅनलवर आपले पहा पायपिंगचे व्हिडिओ आहेत. इथं आपली ही पट्टी पूर्ण तयार झालेली आहे पहा. आता इथे सुद्धा आपल्याला ही पट्टी जी आहे ती कट करून एकसारखी करून घ्यायची. कुठे पहा आपण तिचे जोड दिलेले आहेत पहा इथे. तिथे कपडा बाहेर आलेला असेल तर तो तुम्ही कट करून काढायचा. धागे सुद्धा असतील तर ते कट करून अशी पट्टी आपल्याला एकदम परफेक्ट अशी तयार करून घ्यायची. इथे जोडूया आता आपण पट्टी. तर जोडताना इथे गळ्याजवळ पहा दुमडायची आहे थोडीशी आपल्याला. पहा, इथे धागे दोरे निघलेले आहेत ते मी कट करून काढले. अशी पट्टी अर्धा इंच दुमडून इथं शिलाई द्यायची, लॉक करून घ्यायचं. आता इथे आपल्याला पट्टी जी आहे ती अजिबात ओढायची नाही. जसा गळा आहे तशी गळ्यानुसार ही पट्टी आपल्याला फिरवत यायचं, जोडत यायचे. शोल्डरजवळ आपल्याला थोडीशी पट्टी ओढायची आणि ते पहा शोल्डरचा जो जॉईंट आहे आपण जोडलेला आतमध्ये मार्जिन घालवलेलं ते मागच्या साईडला करायचं आणि मग पट्टी त्यावरून जोडायची आहे. पहा, कुठेही मी पट्टी अजिबात ओढत वगैरे नाही आहे. जसा गळ्याचा आकार आहे तशी मी पट्टी ठेवत हळूहळू शिलाई मी त्यावरती देत येत आहे. अगदी सावकाश अशी पहा पायपिंग करताना आपल्याला करायची आहे. अजिबात घाई गडबड करायची नाही, नाहीतर पहा पायपिंग तुमची चुकते आणि परत पलटी पडते. तर त्यासाठी आपल्याला पहा अजिबात घाई गडबड करायची नाही. अगदी थोड्या थोड्या अंतरावर शिलाई देत येतच आपल्याला पायपिंग जी आहे ती करायची आहे. इथे पहा राहिलेली पट्टी जी आहे ती मी कट करून काढली. अर्धा इंच आपल्याला दुमडण्यापुरती पट्टी ठेवून बाकीची कट करून काढलेली आहे. पहा, इथे धागे दोरे असे दिसत होते ते सुद्धा मी कट करून काढले. तुमची पायपिंग उलटं पडण्याचं कारण पायपिंग म्हणजेच गोट पहा असे तुम्ही नॉच देत नाही. जर तुम्हाला सगळ्या ब्लाऊजच्या गळ्याला जर कट द्यायचे नसतील तर तुम्ही काय करा, जिथे जिथे गोल आकार आहे तिथे तिथे असं कट देऊन घ्या. शक्यतो तुम्ही पूर्ण गळ्याला, पुढच्या आणि मागच्या पूर्ण गळ्याला तुम्ही काय करायचं आहे, नॉच देऊन घ्यायचं आहे. म्हणजे आपली पायपिंग एकदम परफेक्ट येते. आता कट देऊन झाल्यानंतर पहा ही पट्टी अशी आपल्याला
नखाने थोडीशी प्रेस करायची. पहा इथे धागा आहे तो कट करून काढला. पहा जे काठपदरचे ब्लाऊज असतात त्यांचे धागे सारखे निघत राहतात, त्यावेळेस पहा सारखे आपल्याला धागा जो आहे तो कट करावा लागतो, तरच फिनिशिंग येतं. तर पूर्ण गळ्याला असं पहा मी पट्टीला नखाने असं प्रेस करून घेतलं. काही अवघड नाही पहा पायपिंग करायचं. आता ही पट्टी जी आहे नखाने प्रेस केल्यामुळं पट्टीकडे फोल्ड आहे आतले मार्जिन, त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायची काही गरज नाही, ते आपोआप आपल्या पट्टीमध्ये फोल्ड होतं. तुम्हाला इथं जेवढी हवी आहे तेवढी पायपिंग इथे तुम्ही तयार करू शकता. पहा इथे या पद्धतीने अगदी सावकाश असं इथे आपला गोट जो आहे तो तयार करायचा आहे. इथे हाताचा वापर मी कसा करते पहा. एका हाताचा अंगठा आणि दुसऱ्या हाताचा अंगठ्याजवळचं बोट याचा वापर करून मी पहा पायपिंग तयार करत आहे. अगदी थोड्या थोड्या अंतरावर मी शिलाई घेत आहे, इथे तुम्ही पाहू शकता. आणि पायपिंग करताना अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची, सगळी पायपिंग आपली पूर्ण जी आहे ती एकसारखी आली पाहिजे. पहा मी इथं एवढी पायपिंग तयार केली तरीसुद्धा पहा आतून फिनिशिंग आहे आणि कुठेही पलटी वगैरे पडलेली नाही. अशा पद्धतीनेच म्हणून आपल्याला ह्या छोट्या छोट्या टिप्स ज्या आहेत त्या फॉलो करायचे आहेत. आणि एकदम खाचेमध्ये आपली शिलाई आली पाहिजे, या पद्धतीने शिलाई द्यायची. एकदम लांब अशी शिलाई नाही घ्यायची. पहा थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला शिलाई देता यायचे. पहा दोन्ही हाताचा वापर मी कसा करत आहे पहा. एकदम सावकाश अशी आपल्याला ही पायपिंग तयार करायची. इथे गोल गळा आलाय, तिथे सुद्धा पहा मी ओढलेला नाही ब्लाऊज. जसा गळ्याचा आकार आहे तसा मी ब्लाऊज फिरवलाय, परंतु मी ओढलेला नाही. एकदम छान पायपिंग येते पहा. नखाने प्रेस करायला पट्टीवरती अजिबात विसरायचं नाही, म्हणजे काय होतं आतलं जे मार्जिन आहे ते पूर्ण पट्टीमध्ये जातं पहा. आणि फिनिशिंगसुद्धा आपल्या पायपिंगला खूप छान असं येतं. पायपिंगला फिनिशिंग छान असेल तरच ब्लाऊज आपला छान दिसतो तयार झाल्यानंतर, नाहीतर पायपिंग बिघडली तर ब्लाऊज आपला छान दिसत नाही. पहा या पद्धतीने आता आपला इथं पुढचा गळा आलेला आहे. तर अगदी सावकाश असं इथं आपल्याला एका हाताच्या बोटाने मी पहा ही पट्टी जी आहे खालचं मार्जिन जे आहे ते मी पट्टीमध्ये घालवत आहे आणि दुसऱ्या हाताने त्या कपड्यावरती फक्त पट्टी फोल्ड करत आहे. पहा या पद्धतीने, म्हणजे पहा पायपिंग भरीव अशी तयार होते, अजिबात पोकळ पायपिंग तयार होत नाही. इथं पूर्ण आपली पायपिंग तयार झाली. काही अवघड नाही, फक्त उरेबमध्ये पट्ट्या काढा आणि एकसारखी पायपिंग आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. इथं कुठेही आपली पायपिंग पलटी वगैरे झालेली नाही. इथं पहा खूप छान असा गळा आपला बसलेला आहे. इथे पुढचा गळा पहा किती परफेक्ट असा बसलाय. धागे दोरे जे आहेत ते काढून टाकायचे, कट करून काढायचे आणि दोन्ही पुढचे गळे पहा किती परफेक्ट असे बसलेले आहेत. तर इथे मी ज्या काही टिप्स सांगितल्या त्या फॉलो करून तुम्ही एकदम परफेक्ट अशी पायपिंग तयार करायला शिका. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.